नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवड समिती परभणी या ठिकाणी औषध निर्मिती पदाधिकारीसाठी जो काही तांत्रिक प्रश्न विचारले होते, हे 40 तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वांना या ठिकाणी गुड इव्हनिंग, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे हा आपला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ असणार आहे। तर यामध्ये आपण एकूण 40 तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पहा, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, 61 पासून 100 पर्यंत जो काही तांत्रिक प्रश्न विचारले होते हे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, काळा आजार या नावाने ओळखला जाणारा रोग खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? 3 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे दिलेला आहे। पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र राज्य, दुसरा ऑप्शन आहे आसाम, तिसरा आहे गुजरात आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो यापैकी नाही। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न घ्या, कोणत्या आजारावर BCG ही लस वापरतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। BCG लस कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर जी काही BCG नावाची जी काही लस आहे मित्रांनो, ही क्षयरोगावर वापरली जाणारी लस आहे। BCG ही क्षयरोगावर वापरली जाणारी लस आहे आणि क्षय म्हणजे TB या रोगावर वापरली जाणारी ही लस आहे। बॅसिलस क्लायमेट ग्युरिन या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला, म्हणून याला BCG लस असे म्हणतात। आणि बाल जन्माला जी काही लस दिली जाते तिचं नाव सुद्धा BCG ही लस आहे। आता प्लेग हा उंदरापासून पसरणारा आजार आहे। तर देवी आजारावर लस कोणी शोधली? तर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवी आजारावर लस शोधली होती। पुढचा प्रश्न घ्या, ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात? ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कुठली संज्ञा वापरतात? 3 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे दिलेला आहे। ॲल्युमिनियम, तर ॲल्युमिनियमसाठी ऑप्शन क्रमांक 1 AL ही संज्ञा वापरली जाते। बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेला आहे। 64 नंबरचा प्रश्न पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो? पहा, कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हा प्रश्न झालेला होता। पहा, प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विचारले जातात। पहा, कन्सेप्ट एकच असते, परंतु कन्सेप्ट जरी एक असली तरी पण त्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला कालचा व्हिडिओ पाहिला त्यांना याचा आन्सर ॲक्युरेट येणार आहे। तर पहा, आगामी काळामध्ये जर तुम्हाला आरोग्य विभाग भरतीमध्ये जर लागायचं असेल तर तांत्रिक प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो? तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो। म्हणजेच या ठिकाणी पहा, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ई जीवनसत्व दिलेले नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही याचा आन्सर असणार आहे। तर पहा, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो, तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा हा आजार येतो। ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा हा आजार येत असतो। ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव टोकोफेरॉल हे ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। तर जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे। 65 नंबरचा प्रश्न घ्या, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे। तर पहा, ऑक्सिजन आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची खूप मोठी आवश्यकता असते। तर जे काय वातावरण आहे म्हणजे जी काय हवा आहे यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं? तर 21%। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। तर पहा, वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं 21% आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असते मित्रांनो 0.03%। हे आकडे लक्षात ठेवा। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये 0.03% असतं, तर ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% असतं। तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे? तर नायट्रोजनचं प्रमाण हे हवेमध्ये सर्वात जास्त आहे आणि ते आहे 78%। तर पहा, पुढचा प्रश्न घ्या, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कुठले? B2, B3, B4 सॉरी B12 यापैकी नाही। तर पहा, बी जीवनसत्वाचे एकूण 8 प्रकार पडतात। बी जीवनसत्वाचे एकूण 8 प्रकार पडतात। त्यापैकी जर आपण पाहिलं तर B1, B2, त्याच्यानंतर B3 आणि B12 हे जीवनसत्व आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा, थायमिन B1 या जीवनसत्वाला थायमिन असे म्हणतात। म्हणजेच या ठिकाणी पहा, B1 या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही, म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच पहा, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कुठलं? तर B1 हे जीवनसत्व थायमिन या नावाने ओळखलं जातं। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। तुम्हाला पहा, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला?
जीवनसत्वाचे कार्य शरीरामध्ये कुठले आहेत, जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठले आजार होतात, अशा स्वरूपावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि जीवनसत्वाची शास्त्रीय नावे यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 67 नंबरचा प्रश्न पहा. मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? प्रश्न पहा मित्रांनो, न्यूरोलॉजी. 2 नंबरचा ऑप्शन आहे यूरोलॉजी. 4 नंबरचा ऑप्शन आहे, 3 नंबरचा ऑप्शन आहे मानसशास्त्र आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर मानवी मेंदूचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो, बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. मानवी मेंदूचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला न्यूरोलॉजी असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पित्त रिकाम जागामध्ये तयार होते. पित्त कशामध्ये तयार होते? तर पहा मित्रांनो, पित्त जे काय यकृतामध्ये तयार होते, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर पहा, जे काही पित्त यकृतामध्ये तयार होतं आणि यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला तपासणी नाका असे सुद्धा म्हणतात. आता पहा, जठर हे अन्ननलिकेचा एक भाग आहे आणि आपलं जठर आपण जे काय अन्न खातो हे जठरामध्ये पोहोचतं आणि हे एकूण 4 तास जठरामध्ये राहत असतं. पुढचा प्रश्न घ्या. मानवी शरीरात स्नायूच्या जोड्याची संख्या किती आहे? मानवी शरीरात स्नायूच्या जोड्याची संख्या किती आहे? चला लवकरात लवकर आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. फास्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. थोडासा व्हिडिओ आपल्याला लवकर संपवायचा आहे. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मानवी शरीरात स्नायूच्या जोड्याची संख्या किती? तर 250 ही मानवी शरीरामध्ये स्नायूच्या जोड्याची संख्या आहे. आणि जर स्नायू जर विचारले तर 639 एवढे स्नायू मानवी शरीरामध्ये आहेत. किती? 639. आणि आपल्या शरीरामध्ये हाडाची संख्या जर विचारली तर 206 एवढे हाडे मानवी शरीरामध्ये असतात. किती? 206 हाडे. आणि ज्या वेळेस बालक जन्मतं त्यावेळेस बालकामध्ये एकूण 270 हाडे असतात. किती? 270 हाडे जन्मल्या बालकामध्ये असतात आणि नंतर प्रौढ अवस्थेमध्ये 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न घ्या. 70 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत. तर पहा 70 नंबरचा प्रश्न. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तलाठी भरतीला सुद्धा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तर तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून पितळ हा धातू तयार होतो. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पितळ हा धातू तयार होतो. तर तांब्याचे जे काही खाणी आहेत त्या खेत्री या ठिकाणी आहेत. तांब्याच्या खाणी कुठे आहेत? खेत्री या ठिकाणी आहेत. तर याचं उत्तर असणार मित्रांनो पितळ. पुढचा प्रश्न पहा. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती आहे? रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती आहे? तर या ठिकाणी वेळ संपलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुळस ही वनस्पती रक्तदाबावर गुणकारी ठरणारी वनस्पती आहे. पुढचा प्रश्न घ्या. भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे कोणाचं नाव आहे? भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कोणाला म्हणतात? भारतीय अणुविज्ञानाचे जनक खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पहा, पहिला ऑप्शन आहे डॉक्टर होमी भाभा, दुसरा ऑप्शन आहे सी व्ही रमन, तिसरा ऑप्शन आहे जगदीशचंद्र बोस आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर पहा, सी व्ही रमन एक विज्ञानशास्त्रज्ञ होते. 28 फेब्रुवारी यांचा जो काही जन्मदिवस आहे हा दिवस भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सी व्ही रमन. आता जगदीशचंद्र बोस विषयी लक्षात ठेवा. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना सुद्धा भावना व संवेदना असतात अशा स्वरूपाचा सिद्धांत जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेला आहे. तर भारतीय अणुविज्ञानाचे जे काही जनक आहेत ते डॉक्टर होमी भाभा हे आहेत. पुढचा प्रश्न घ्या. गॅमा या किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? गॅमा या किरणाचा शोध. 4 ऑप्शन आहेत. योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर गॅमा किरणाचा शोध हेनरी बॅक्वेरल या शास्त्रज्ञाने लावलेला. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून रिकाम जागा यास ओळखतात. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून. तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रणास ओळखतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. झेडपी परीक्षा कधी होणार? तर पहा, झेडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या झेडपीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार. यामध्ये जी काय मित्रांनो जी काही नवीन जाहिरात येणार आहे यामध्ये पहा 19 आणि 20च्या ज्या काही जागा यामध्ये ॲड होतील आणि ती नवीन सुद्धा जाहिरात येणार आहे आणि ते नवीन मुलांना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी चान्स दिला जाणार आहे. या झाडापासून क्विनाइन हे औषध मिळवतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता क्विनाइन हे काय तर हिवतापावर गुणकारी ठरलेलं औषध हे क्विनाइन आहे. तर क्विनाइन हे जे काय औषध आहे कुठल्या वनस्पतीपासून मिळवतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. शिकोना या वनस्पतीपासून क्विनाइन हे औषध बनवलं जातं आणि हे हिवतापावर गुणकारी ठरलेलं औषध आहे. खालीलपैकी कोणता एक धातू आहे. तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर पारा हा धातू आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते. नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते. या ठिकाणी आता वेळ संपलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. नॅचरल गॅसमध्ये जे काय इथिलीन वायूचं प्रमाण हे 20% असतं. निष्क्रिय वायू म्हणून कोणता वायू संबोधतात. निष्क्रिय वायू हायड्रोजन वायूला म्हणतात, मिथेनला म्हणतात, नायट्रोजनला म्हणतात की यापैकी नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कसं तर पहा या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर पहा मित्रांनो जे काय आपला हायड्रोजन आहे हा जो काय हायड्रोजन आहे हा आपल्या जर पाहिलं तर नायट्रोजन जो काय आहे आपल्या हवेमध्ये 78% आहे. किती हवेमध्ये जो काय नायट्रोजन आहे किती 78% आहे. म्हणजे हवेमध्ये नायट्रोजन 78% असून सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचा वायू इफेक्ट होत नाही. म्हणून याला काय म्हणतात नायट्रोजनला निष्क्रिय वायू म्हणून ओळखलं जातं. जसे पहा वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला या ठिकाणी जे काही सूर्यापासून किरणे येतात ते जे काही किरणे पृथ्वीवर अडवली जातात आणि ते पहा म्हणजे पृथ्वीपासून परत वरती जाण्यासाठी त्याला प्रबंध केला जातो. म्हणजे पहा यामध्ये जर पाहिलं तर जे काही हवेमध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर वातावरणामध्ये तापमानाचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण जर हवेमध्ये जर प्रमाणापेक्षा जर जास्त जर झालं तर आग लागण्याची शक्यता असते. म्हणजे ऑक्सिजन हा वायू हा ज्वलनशील असलेला वायू आहे. मात्र नायट्रोजन हा वायू पहा आपल्या हवेमध्ये 78% प्रमाण असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा याचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा वायू इफेक्ट होत नाही. म्हणून याला निष्क्रिय वायू नायट्रोजन वायूला म्हटलं जातं. कुष्ठरोगावर प्रभावी औषध असणारे कुठले. तर कुष्ठरोगावर कुठलं औषध प्रभावी आहे. 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर कुष्ठरोगावर डॅप्सॉन आणि सल्फॉन नावाच्या गोळ्या वापरल्या जातात. कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे आणि ज्या जीवाणूपासून होतो त्या जीवाणूचं नाव पहा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. खूप वेळेस प्रश्न विचारला जातो कुष्ठरोग कशापासून होतो तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीपासून हा कुष्ठरोग होतो. आणि कुष्ठरोगावर गुणकारी औषध आहे ते म्हणजे डॅप्सॉन आणि सल्फॉन नावाच्या गोळ्या. डॅप्सॉन आणि सल्फॉन नावाच्या गोळ्या ह्या कुष्ठरोगावर वापरल्या जातात. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो. तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे आपल्याला म्हणजे मानवाला कुठला आजार होतो. तर आपलं शरीर हे विविध प्रकारच्या पेशीपासून बनलेलं आपलं शरीर आहे. तर या पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे मानवाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा आजार होतो. तर 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. आता पहा मधुमेह कशामुळे होतो तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनच्या अभावामुळे मलेरिया हा रोग होतो. तर मोतीबिंदू कशा संबंधित हा डोळ्याशी संबंधित असलेला आजार आहे. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साहाय्याने तयार करतात. वनस्पती आपले अन्न कुठल्या घटकाच्या साहाय्याने तयार करतात. चला लवकरात लवकर आन्सर द्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचा सोपा प्रश्न आहे. आगामी पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रश्न आहे. तर वनस्पती आपले अन्न हरित लवकामध्ये बनवतात. म्हणजे हरित लवकाच्या साहाय्याने वनस्पती आपलं अन्न तयार करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात. तलाठी भरती 2014 मध्ये विचारलेला नांदेड जिल्हा परिषदला हा प्रश्न विचारला होता.
खूप वेळेस हा प्रश्न विचारला जातो. तर पहा खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरले जाते? तर स्ट्रिप्सोमायसिन. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ट्रिप्सोमायसिन. मित्रांनो, ज्यावेळेस मी प्रश्न वाचतो आणि त्यावेळेस जे काही 3 ते 4 सेकंद थांबतो त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे काही ॲन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्ही प्रश्न वाचून त्यावर थोडासा विचार कराल आणि तुम्ही जर त्याचा ॲन्सर जर कमेंट बॉक्समध्ये जर दिलं तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यास त्याची मदत होणार आहे. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? आपल्या रक्तामध्ये पहा तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि चपट्या प्रकारच्या पेशी असतात. तर जे काय पांढऱ्या पेशीचा नाश कशामुळे होतो? तर मलेरिया आजारामुळे पांढऱ्या पेशीचा नाश होतो. आपल्याला जे काही हिवताप हा आजार होतो त्यावेळेस आपल्या शरीरातील तांबड्या पेशी ह्या नाश पावतात. म्हणजे मलेरिया असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मलेरिया. तर जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो म्हणजे हिवताप दिन? तर 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग 24 मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच मित्रांनो टीबी हा ट्युबरक्युलोसिस या जीवाणूपासून होणारा आजार आहे. म्हणजे जो काही क्षयरोग म्हणजे टीबी हा जो काही रोग आहे हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. 5 जीवाणूपासून होणारे आजार कुठले, विषाणूपासून होणारे आजार कुठले यावर सुद्धा आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता पहा 84 नंबरचा प्रश्न पाहूयात. कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी करतात? तर पोलाद. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पोलादचा वापर हा चुंबक तयार करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. वरतीच मी याचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सी व्ही रमन यांचा जन्मदिवस हा 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन तर 11 जुलै. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा महत्त्वाचा जो काही घटक आहे तो आहे मित्रांनो इन्सुलिन. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? तर हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे जे काय प्रमाण आहे ते असते मित्रांनो 60%. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठिकाणी योग्य आन्सर दिले. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 60% आपल्या हाडामध्ये जे काही कॅल्शियमचं प्रमाण असतं. जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळात सर्वाधिक आढळते? जीवनसत्व क तर जीवनसत्व क मित्रांनो हे आवळा या फळामध्ये सर्वात जास्त आढळतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर वातावरणातील जे काही तापमान आहे हे कार्बन डायऑक्साईडमुळे वाढतो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? एड्स रोगाचे विषाणू तर एड्स रोगाचे जे काही विषाणू आहेत मित्रांनो जे काही श्वेत पेशीवर हल्ला करतात. श्वेत पेशी म्हणजे मित्रांनो पांढऱ्या पेशी, जे काय पांढऱ्या पेशी असतात यावर एड्स रोगाचे विषाणू हल्ला करतात. रक्ताचे किती प्रकारे ब्लड ग्रुप आहेत? तर रक्ताचे एकूण ब्लड ग्रुप जर पाहिले तर ए बी आणि ओ याची माहिती मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिली होती. तर रक्ताचे एकूण 4 गट पडतात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता समोरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. केवळ 8 प्रश्न आता आपले बाकी आहेत. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? तर देवी या रोगावर बरेच विद्यार्थी योग्य आन्सर देत आहे. तर देवी या रोगावर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने लस शोधून काढलेली आहे. एडवर्ड जन्नर. युनिव्हर्सल डोनर म्हणून रिकाम जागा रक्त गट ओळख